एवरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो मी आज खूप दिवसाने व्लॉग बनवते आहे. थोडासा मला 7-8 दिवस झाले मी व्लॉग नाही बनवला होता. तर मी आली होती वडोदराला. आता मला येऊन झालेत 7 दिवस झाले असतील मे बी मला. तर सगळी घाई गडबड आणि फर्स्ट टाईम एवढं मी ट्रॅव्हल केलं आहे एवढं, आणि कुठे बाहेर आलेली आहे मी थोडं 1.5-2 महिन्यासाठी. तो अदिती मोनू थोडी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर आली पाहिजे, त्याशिवाय त्यांना कळणार नाही. आणि माझी व्हॅल्यू पण त्यांना थोडीशी कळाली पाहिजे. ते तर आहे, पण तरीसुद्धा. आणि मी आता विचार केला आहे की मी घराचं मला स्ट्रेस असतं, मी सारखी कॉल करते ऐशूला, मोनूला. आदिती तर कॉल उचलत नाही मोस्टली, बिझी असते ती रील बनवण्यात या व्लॉग शूट करण्यामध्ये. सो माझा कॉल गेला तर मग डिस्टर्ब होतो, सो ती पिकअप नाही करत कॉल. मग मोनूला मी कॉल करते, ऐशूला कॉल करते, आणि आमच्या बाजूला ज्या आहेत रक्षा करून, त्या इतक्या चांगल्या आणि इतक्या स्वीट आहेत ना, म्हणजे खूपच स्वीट. म्हणजे इतके छान बोलतात, ती त्यांची स्माईल छान आहे, म्हणजे एकदम वेलकम इतकं छान करतात ना ते. त्यांच्या घरी गेलं तर नाही, तुम्ही आता जेवणच घ्या, तुम्ही जेवाच आमच्या घरी. मग काही बनवलं पण असेल ना, काही नवीन पदार्थ वगैरे असं, तर मग घरी आणून देणार वगैरे. मी बोलते म्हणजे मला पहिल्यांदा कुठली शेजारचे आहेत जे मला खूप चांगले मिळालेत ॲक्च्युली. आणि मला खूप आवडला त्यांचा स्वभाव. आणि मी जास्त फ्रेंडशिप कोणाशी करत नाही ॲक्च्युली. मी फ्रेंडशिप हे मला जास्त आवडतच नाही ॲक्च्युली. फ्रेंडशिप वगैरे माझे फ्रेंड्स पण कोण जास्त नाही आहेत. मे बी असेल तर सलॉनमधले जे असतात ते आपले कलिग्स तेच. अदरवाईज मी जास्त फ्रेंडशिप कोणाशी करत नाही पूर्वीपासून. आणि जेव्हा आदिती म्हणूनचे फ्रेंड्स वगैरे येतात तर मी त्यांना ओरडत असते सारखी, कुठे चालले काय हे ते. मग घरी आल्यावरती मी त्यांना ओरडते. त्यांच्या फ्रेंड्सना पण ओळखीचे आहेत ना त्यांचे फ्रेंड्स वगैरे, तर मग त्यांना पण कधी ओरडते, ह्यांच्यासोबत त्यांना पण ओरडते मी. सो मग मोनू अदिती बोलते करून, हां तुझे तर कोण फ्रेंड्स नाही आहेत ना, म्हणून तुला काय समजत नाही ते, अशी मला बोलत असते सारखी. सुरुवातीला मी व्लॉग्स वगैरे बनवले होते. सो मी ते हेअर रिलेटेड, स्किन रिलेटेड बनवले होते. तू व्लॉग पण म्हणजे रेग्युलर जे आपण घरी असतो वगैरे, तू ते पण व्लॉगमध्ये बनवू शकते. पण मी बोलली आपली पर्सनल लाईफ असं दुसऱ्यांना काय दाखवायचं, आपण काय करतोय, आपण खातोय, जेवतोय, हे करतोय, ते म्हणजे काय दाखवायचं. मी बोलली नाही चांगलं वाटत. सो मला आदिती बोलली की नाही मम्मी कर वगैरे. तर मी 2-3 व्लॉग पोस्ट केले. सो मला जरा ठीक वाटलं. सो मी बोलली चला कंटिन्यू करूया. पण कधीतरी वाटतं मनामध्ये, कधीतरी मध्येच मला असं, अरे यार मी काय करते कळत नाही मला. सो मी करते. तर मी स्टार्ट केलेत व्लॉग. बघू आता तुमचं प्रेम. तसं मला जास्त ट्रॅव्हलिंग वगैरे आवडत नाही, पण मला असं ना की खूप म्हणजे इकडे जाऊ तिकडे जाऊ, निसर्ग मला खूप आवडतं, निसर्गाच्या ह्याच्यामध्ये जायला. आणि खूप छान वाटतं, मला आवडतं. पण मला कधी जायलाच नाही मिळत ॲक्च्युली माझा पूर्ण. सो आता कुठेतरी मला वेळ मिळाला तर मी व्लॉग वगैरे स्टार्ट केलेत. ॲक्च्युली मला खूप ठिकाणी जायचं आहे. केदारनाथला जायचं आहे, अमृतसरला जायचं आहे, खूप अशी ठिकाणं आहेत जे मला जायचं आहे. मेन वृंदावनला जायचं आहे मला, बालाजीला जायचं आहे बालाजीला तर मला जायचं आहे. सो मी कधीतरी असा विचार करते ना यार, म्हणजे लाईफ अशी असली पाहिजे की बस आता काम, घर, म्हणजे स्वतःसाठी वेळ कधी देणार, असं मला सगळं फिरायचं आहे. मला सगळीकडे जायचं आहे. बालाजीला तर मला जायचंच आहे, म्हणजे जायचंच आहे. तो माहीत नाही माझा तो दिवस कधी येईल ज्या दिवशी मी बालाजीला जाईल, वृंदावनला जाईल. मला म्हणजे इतकं मला तो दिवसाची मी वाट बघते की कधी तो दिवस येईल आणि मी जाईल बालाजीला. सो आता मी फर्स्ट टाईम इतक्या लांब आले आणि इतक्या गॅप झाला आहे मला, म्हणजे इतका गॅप घरापासून. सो मी बोलली ह्यांना पण थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी कळेल काय असतं ते. मम्मी घरी असेल तर हां मम्मी आहे ना, मम्मी हे करेल, मम्मी ते करेल. सो थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती येईल, तो त्यांना कळेल की मम्मीची व्हॅल्यू काय असते, मम्मीची कमी काय असते. मम्मी असेल तर आपल्याला सर्व गोष्टी हातात मिळतात. जेवण म्हणा, कपडे धुतलेले मिळतात, सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात त्यांना. सो त्यांना ते व्हॅल्यू कळत नाही. सो मला असं वाटतं की त्यांना ती व्हॅल्यू कळाली पाहिजे माझी, की मी नसली की काय होतं,
या नाही, त्यांना असं जेव्हा जवळ असते ना मम्मी, ते मुलांना त्यांचं काय वाटत नाही की मम्मी आहे ना, मम्मी करेल, मम्मी आहे. पण जेव्हा मी थोडंसं डिस्टन्स त्यांच्या संगती तो की मी जाऊ असं मनापासून नव्हतं वाटत, पण मला जावं लागलं. मी हा निर्णयच घेतला होता ॲक्च्युली. जो पण निर्णय मी घेतला हा चांगल्यासाठी घेतला, की त्यांना पण थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी यावी, कळलं पाहिजे त्यांनासुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते. सो त्यामुळे हे सगळं मी जे पण केलं ते डिसिजन मी एक प्लॅनिंगच केलं ॲक्च्युली, आणि मग मी हे डिसिजन घेतलं. पण ऐश्वर्याची मला आठवण खूप येत असते सारखी, का तिच्याशिवाय मी राहूच नाही शकत, आयुष्याशिवाय. आणि प्रत्येकांची आपापली लाईफ आहे. लाईफमध्ये प्रत्येकांच्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत लाईफमध्ये. प्रत्येकजण आपल्या आपल्या प्रकारे विचार करत असतात. सर्वांची लाईफ वेगळी आहे. सर्वांच्या लाईफमध्ये वेगवेगळं घडत असतं. सो मी माझ्या लाईफमध्ये जे घडतं आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते ॲक्च्युली. आणि हे पूर्वी तर मी कधीच असं व्लॉग वगैरे या पर्सनल आपण जे घरी वावरतो वगैरे तेच कधी असं मी शूट नाही केलेलं आहे. सो मी हेअरच्या रिलेटेड, स्किनच्या रिलेटेड ॲक्च्युली व्लॉग वगैरे बनवत होती. सो मला क्वेश्चन्स पण यायच्या हेअरच्या रिलेटेड, स्किनच्या रिलेटेड. तर ते तर मी विचार केला चला थोडंसं व्लॉग पण आपण ट्राय करूया. पण ते लोकांना आवडायला लागलं. पण कोणाकोणाचे कमेंट्स लास्ट व्हिडिओमध्ये, त्याच्या पहिलासुद्धा, तर मोनू मला बोलली, मम्मी कशाला एवढा विचार करते, लोक आहे कमेंट करणार, एवढं विचार नाही करायचं, त्यांना काय येतं. आपली लाईफ आहे, आपल्याला माहिती आहे ॲक्च्युली आपण आपली लाईफमध्ये काय आहे काय नाही हे आपल्याला बेटर माहिती आहे ना, आपण त्या प्रसंगामधून जात असतो. सो दुसरेना नाही माहिती आहे. आणि ॲक्च्युली असंच असतं, आपण आपल्या लाईफचा एक्सपिरियन्स हे आपण घेत असतो. ॲक्च्युली लाईफमध्ये खूप स्ट्रगल आहेत, खूप स्ट्रगल असतात, प्रत्येकाला आहे ते स्ट्रगल. आपण मुंबईमध्ये राहतो. मुंबई म्हणजे एक लोक बाहेरूनसुद्धा येतात मुंबईला जॉबसाठी. आणि धावपळीचं आयुष्य आहे प्रत्येकाचं धावपळीचं आयुष्य. सकाळी उठा, कोण ट्रेनने ट्रॅव्हल करतं आहे, कोण बसने ट्रॅव्हल करतं आहे. म्हणजे सगळ्यांची लाईफ अशी एवढी स्ट्रेसफुल झालेली आहे, कोणाला कोणासाठी वेळ नाही आहे, सगळेजण आपापल्यामध्ये बिझी आहेत. आणि आता सोशल मीडिया आहे. सो त्या मार्गाने, सोशल मीडियाच्या मार्गाने काही गोष्टी आहेत ती सगळ्यांसमोर येतात आणि मग एकमेकांच्या गोष्टी आपल्याला कळतात. ॲक्च्युली प्रत्येक स्त्रीने इंडिपेंडंट राहिलं पाहिजे, कारण का पुढचा काळ या कधी काही होईल आपल्याला आपल्या लाईफमध्ये कळणार नाही. प्रत्येकामध्ये टॅलेंट आहे काही ना काही, तर कधी काय होईल लाईफमध्ये कळणार नाही. सो आपले क्रिएटिव्हिटी, टॅलेंट जे पण आहे ते तुम्ही करा. तुम्हाला जे आवडतं म्हणजे आपल्या मनापासून जे तुमची पूर्वी इच्छा राहिली असेल लहानपणी म्हणा, तुम्ही यंग असाल तेव्हा या बिफोर मॅरेज तुमचे काही स्वप्न असतील ते तुम्ही जे काही कारणाने पूर्ण नसेल झालं, जर तुमचं लग्न झालं आहे, मुलं झाली आता, पण तुम्ही असं नका विचार करू की आता चला झालं, आता संपलं सगळं. आणि प्रत्येकाने आपली स्वप्न पूर्ण केलेच पाहिजे. कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे ॲक्च्युली आयुष्यामध्ये. आणि कोण कोणाचं नसतं आयुष्यामध्ये. ही नाती वगैरे हे सगळं फक्त हे टेम्पररी आहे. खूप कमी लोक आहेत ज्यांचे रिलेटिव्ज म्हणा या जे पण आहेत हजबंड रिलेशनशिपमध्ये, हजबंड वाईफ, ते लॉयल आहेत एकमेकांसोबत. तर माहीत नाही कधी काय होईल लाईफमध्ये, कधी काय चेंजेस होतात आपल्याला कळत नाही. तर आपल्याला शेवटी आपल्याला स्वतःला सांभाळायचं आहे. कोण येऊन आपल्याला विचारणार नाही आहे की हे घे, हे कर, असं कर, तसं कर. कोण कोणाला विचारत नाही. शेवटी आपली काळजी ही आपल्यालाच घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला एकदम स्ट्रॉंग असलंच पाहिजे. सो जास्त स्ट्रेस नाही घ्यायचा. मी पण पहिला खूप स्ट्रेस वगैरे घ्यायची, छोट्या छोट्या गोष्टींना खूप स्ट्रेस घ्यायची, डिप्रेशनमध्येच होती, एवढा स्ट्रेस घ्यायची काय गरज नव्हती. पण तरी पण असा विचार करत करत मी आता विचार करते नाही, जे व्हायचं ते होतं लाईफमध्ये, तर स्ट्रेस नाही घ्यायचं. सो मी आता स्ट्रेस बिलकुल नाही घेत. मी पूर्ण स्ट्रेस घेण्याचं सोडूनच दिलेले. तर पहिला माझी आई पण अशी माझ्यामुळे ती पण स्ट्रेसमध्ये असायची. प्रत्येक टायमाला माझ्यापेक्षा जास्त स्ट्रेसमध्ये तीच असायची. कधी पण घरी गेलं की ती एकदम तिचा मूड एकदम हे असायचा, स्ट्रेसमध्ये असायची ती. मग कधी कधी रडायची वगैरे. मग मी तिला समजवायची, नाही होईल सर्व ठीक वगैरे जे पण आहे ते. सो मग हळूहळू मीच थोडी स्ट्रॉंग झाली.
ॲक्च्युली स्ट्रॉंग तर मी खूप पहिल्यापासूनच होती. ॲक्च्युली मलासुद्धा ही सर्व आदत नव्हती घरातली कामं करणं वगैरे, कारण का मी माझ्या आईची एकटीच होती. मला भाऊ बहीण वगैरे कोणीच नाही आहे. सो मी लहानपणापासून एकटीच राहिली आहे घरामध्ये. तर आई माझी जॉबला वगैरे जायची आणि मग माझ्या आजोबांनी ॲक्च्युली मला लहानाचं मोठं केलं. तर त्यामुळे मला एकटं राहण्याची जास्त आदत लागली आणि मला एकटं राहायला आवडतं. त्यामुळे त्याचं कारणच हे आहे की मी लहानपणापासूनच एकटीच म्हणजे एकटीच राहिलेली आहे. त्यामुळे ती मला हॅबिट झाली एकटं राहण्याची. मी आईला बोलली की मला आज हे हवं आहे, सकाळी बोलली मला हे पाहिजे, तर आई मला लगेच संध्याकाळी ते आणून द्यायची वस्तू वगैरे. तर मला कधी एवढा स्ट्रेस नाही, मी कधी त्रास नाही काढला माझ्या लाईफमध्ये बिफोर मॅरेज. आणि मग जे आईला बोलली ते आई लगेच मला आणून द्यायची. आणि मग कामं वगैरे घरातली एवढी काय नसायची घरामध्ये, कारण का कोण नव्हतंच एवढं, मी एकटी होती. त्यामुळे कामं करण्याची मला आदत नव्हती. सिबलिंग्स नसल्यामुळे माझी कधी भांडणं नाही झाली, की जशी आता आधी ती मोनू आयशूची होतात भांडणं, तशी माझी कधी भांडणंच नाही झाली. किंवा हे मला दे कारण ती कधी मला सवय, आणि मी एकदम शिस्तीमध्ये वाढली आहे. मला मॅनर्समध्ये जास्त मी वाढलेली आहे. आणि ती मला ॲक्च्युली ते आता हे लोक भांडतात ना तिघी पण एकमेकांसोबत, असं ते माझ्यासोबत कधी झालेलं नाही आहे. तर ते मला कळतच नाही काय असतं वगैरे. आणि ज्या गोष्टी हव्या त्या सगळ्या मिळाल्यात आईने. मी बोली सकाळी मला हे हवं आहे तर लगेच मला इव्हनिंगला ते मिळायचं प्रत्येक गोष्ट. न कधी कुठल्या गोष्टीचं स्ट्रेस, पैसे बोला या बाहेर जॉबला जायचं आहे वगैरे, तर ते पण कधी स्ट्रेस नव्हता. मी कधी जॉब वगैरे नव्हता केला लाईफमध्ये. आणि माझं लग्न झालं त्याच्यानंतर मग मला जेवण बनवायला पण एवढं येत नव्हतं. थोडंफार मी जेव्हा क्लासेसला जायची तेव्हा मी चपात्या हळूहळू बनवायला शिकले होते. तर मग लग्न झाल्याच्या नंतर भाज्या वगैरे खायला लागली मी, कारण का आमच्या घरी नॉनव्हेज जास्त बनायचं, कारण का माझं घर खारदांड्याला होतं. तर मच्छी चिकन जास्त आमच्या घरात असायचं. आणि माझे आजोबा होते जे चिकन मटन शिवाय जेवायचेच नाही. आणि माझी फ्रेंड एक मंजू, माझी मैत्रीण होती मंजू. आम्ही जसं घरी होतो सुट्टीच्या दिवशी मे महिन्यामध्ये वगैरे असं, तर आम्ही क्लासेस जॉईन केले ब्युटी हेअरच्या रिलेटेड. असंच टाईमपास म्हणून आम्ही दोघीजणी डिसाईड केलं की चल. आणि मग बँड्रा काटा रोडला एक छोटंसं क्लासेस असायचं, तिकडे आम्ही जस्ट असं टाईमपास म्हणून गेलो. आणि मग नंतर काय मी ते कंटिन्यू नाही केलं, थोडंसं फार शिकले बस तेवढंच, दॅट्स इट. आणि मग जेव्हा माझं लग्न झालं, मग अदिती झाली, त्याच्यानंतर मग मला ते दिवस असे लाईफमध्ये आले, लाईफमध्ये सगळं स्ट्रेस. आणि मग तेव्हा मी विचार केला जॉबला, लाईफ काय असते कळायला लागलं मला. मग ते जिम्मेदारी मला आल्या माझ्यावर. मग अदिती थोडी मोठी झाल्याच्या नंतर मग मी जॉबला जायला लागली. मग मला तरी पण आदत नव्हती, कारण का माझी एक फ्रेंड होती स्कूल टाईममध्ये, ती जी परिस्थिती थोडीशी हे होती, तर ती जॉबला जायची आणि सकाळी लवकर 8 वाजता जायची जॉबला. आणि मला पहिल्यापासून सवयच नव्हती लवकर उठायचं. लवकर उठायचं बोललं की मला एकदम स्ट्रेस होऊन जायचं. ती माझी मैत्रीण होती सोनल करून, ती सकाळी 8ला जॉबला जायची. मग ती कधी मला भेटायला आली तर मला सांगायची की माझं नाव आईकडे राणी आहे, तर राणी अगं मी सकाळी 8ला जॉबला जाते. अगं मी बोलली तू कशी करतेस जॉब आणि कशी एवढं लवकर उठतेस आणि जातेस. तर मला स्ट्रेस झालं तिचं ऐकून. पण लाईफमध्ये ना, म्हणून माणसामध्ये टॅलेंट जरुरी आहे. आपल्या ॲक्टिव्हिटी, क्रिएटिव्हिटी जे पण आहेत ते काम नक्की येतात आपल्या प्रत्येक कुठल्याही वळणावरती. कधी काय होईल ना कळत नाही लाईफमध्ये माणसाला. म्हणून कोर्सेस करा. प्रत्येक स्त्रीने जे त्यांच्यामध्ये हिडन टॅलेंट आहे ते बाहेर आणा आणि इंडिपेंडेंट राहा, कोणावर अवलंबून नका राहू. आणि जेव्हा तुम्ही स्वतः काम कराल, तुम्ही जेव्हा स्वतः अर्निंग कराल, तसं तर आजकाल सगळेच जण जॉब करतात, अर्न करतात. पण मी पूर्वीचं सांगते, पूर्वीच्या ज्या लेडीज आहेत त्या जॉबला नाही जायच्या, मोस्टली हाऊसवाईफच होत्या. आणि आता असं झालं आहे, आपली लाईफ एवढी दगदगीची झालेली आहे, तर जॉब इज मस्ट असं झालेलं आहे की सगळं महागाई झाली आहेत एवढे. सो जॉब जाणं इतकं जरुरी झालेलं आहे ॲक्च्युली ना. तर
लाईफमध्ये कधी काय होईल ना कळणार नाही आणि आपलं हिडन टॅलेंट जे आहे ते काम येतं. जसं मला आलं माझं हिडन टॅलेंट जे मी कोर्स केला होता असं टाईमपास म्हणून केला होता. सो मला नव्हतं माहिती की माझ्या लाईफमध्ये पुढे जाऊन हे कंटिन्यू करणार आहे की मी हे कधी करणार आहे. सो अदिती झाल्याच्या नंतर मग मी डिसाईड केलं चला आपण हे केलेलं आहे आपण हे कंटिन्यू करूया पुढे. मग मी हळूहळू मग ब्युटीचं करायला लागली. सो मोनूमुळे मी ते स्किप केलं. आणि गाईज आता थोडासा अंधार झाला आहे. सो थोड्या वेळाने तुम्हाला मी परत भेटते. गुड मॉर्निंग गाईज. आणि आता मॉर्निंग आहे इथे. आणि मुंबईला तर भरपूर पाऊस आहे. तिकडे 3 दिवस झालं कंटिन्युअसली पाऊस पडतो आहे. सगळीकडे पाणी पूर्ण भरलं आहे. लोकांना ट्रॅव्हलिंग करायला पण खूप प्रॉब्लेम होतो आहे. सो इथे थोडंसं तेवढा पाऊस नाही आहे, कमी आहे पाऊस. आणि तुम्ही बघा आज मी हेअर वॉश केलं आहे मॉर्निंगला. आणि जसं मी स्टायलिंग वगैरे करते नेहमी, जसं मी हेअर वॉश केल्याच्यानंतर ब्लो ड्राय वगैरे करते ते मी नाही केले, अवॉइड केलं कारण का तेवढा वेळ नाही मला मिळाला. सो मी हेअर वॉश नंतर वेट हेअरमध्ये थोडंसं सिरम लावलं आणि पार्टिशन करून त्याला ट्विस्ट केलं सिरम लावून वेट हेअरमध्ये जस्ट लाईक दिस. अशा प्रकारे मी ना माझ्या दोन्ही साईडला असं ट्विस्ट केले एकदम टाईट असं. आणि इथून पण मी असं टाईट केले थोडेसे वेट हेअरमध्ये आफ्टर हेअर वॉश, आफ्टर टॉवेल ड्राय, आफ्टर द सिरम राऊंड करून असं आउटर साईडला दोन्ही साईडला असं. आणि नंतर मग टाईट केले थोडंसं हे. आणि त्यानंतर ह्याला मी थोडंसं क्लिप करून ठेवलं वरती फोल्ड करून. आणि 1 तासानंतर मी ते सोडलं. आणि त्याच्यानंतर मला ब्लो ड्राय लुक मिळाला विदाऊट फ्रीझीनेस. सो आय कॅन मेंटेन दिस लुक. तुम्ही बघता फ्रीज पण नाही आहे. आणि नाहीतर माझं विदाऊट स्टायलिंग मी राहूच शकत नाही. आणि एवढा फ्रीज आहे माझ्या हेअरमध्ये ना बिकॉज ऑफ कलर. सो हे मला स्टायलिंग करण्याची गरज नाही लागली किंवा टॉंग वगैरे पण करण्याची गरज नाही लागली. हे विदाऊट स्टायलिंग मी टॉंग केलेले आहेत बघा हे. सो विदाऊट स्टायलिंग बघू शकता तुम्ही माझे हेअर मेंटेन आहे. आणि मी हे ओपन पण ठेवू शकते. तर तुम्ही पण हे असं करू शकता. आणि तसंच मी तुम्हाला माझ्या स्किन केअर रुटीन्स, हेअर केअर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो या टायमाला मी मुंबईची गणपती खूप मिस करणार आहे. तर या टायमाला तर मी नाही आहे. तर मी इथेच माझं गणपती सेलिब्रेशन करणार आहे. आणि मी त्याचेसुद्धा पोस्ट वगैरे करेन, व्लॉग बनवेन. सो तुम्ही व्लॉग बघा. हे छान छान मंदिरंसुद्धा आहेत देवांचे. बालाजी टेम्पल आहे इथे, देवीचे छान छान मंदिरं आहेत. सो मी त्याचासुद्धा व्लॉग बनवेन. आणि तुम्हाला हा माझा व्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.